सध्या बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई करत नाहीयेत। या उलट दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत कोटींचा गल्ला जमावतायत। याशिवाय हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्री असं विभाजन मोठ्या प्रमाणात दिसू लागलंय। साऊथ स्टार किच्चा सुदीपने हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचं वक्तव्य केलं होतं। यावर पलटवार देत बॉलिवूड स्टार अजय देवगणने हिंदी ही आमची राष्ट्रभाषा होती, आहे आणि कायम राहील असं ट्विटही केलं होतं। तर साऊथ स्टार महेश बाबूने मी बॉलिवूडला परवडणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं। या सगळ्यात बॉलिवूड वर्सेस साऊथ असं चित्र आता निर्माण झालंय। अनेक बॉलिवूड स्टार या चर्चांवर प्रतिक्रिया देऊ लागलेत। खिलाडी म्हणून ओळख असलेला बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारनेही या चर्चांवर आता मौन सोडलंय। अक्षय म्हणतो की पॅन इंडिया हा शब्द माझ्या समजण्यापलीकडे आहे। मी डिव्हिजनवर विश्वास ठेवत नाही। मला राग येतो जेव्हा कुणी असं म्हणतं की हा साऊथ इंडस्ट्रीचा आणि हा नॉर्थचा। आपण सगळे एकाच इंडस्ट्रीचे आहोत। मला वाटतं की हा प्रश्न विचारणं देखील बंद केलं पाहिजे। आपल्याला इतिहासापासून काहीतरी शिकणं गरजेचं आहे। इंग्रजांनी देखील धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडून फायदा उचलला होता। अक्षय कुमारचा नुकताच आलेला बच्चन पांडे हा चित्रपट फ्लॉप झाला। त्यानंतर आता पृथ्वीराज या चित्रपटातून अक्षय पुन्हा झळकणार आहे। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकेल का, की सध्याच्या फ्लॉप चित्रपटांच्या लाटेत हा चित्रपट देखील नाहीसा होईल हे लवकरच कळेल। हिंदी वर्सेस साऊथ इंडस्ट्री हा वाद, या वादाला पूर्णविराम कधी लागेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लेट्स अप मराठी।